वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा, एक असा व्यवसाय आहे जिथे पूर्वीपेक्षा खूप जास्त माल विकला जातोय. म्हणजे मागणी खूप वाढली आहे आणि गल्ल्यात खूप जास्त पैसे सुद्धा जमा होत आहेत. पण जेव्हा महिन्याच्या शेवटी आपण सगळा खर्च वजा करतो ना, तेव्हा असं लक्षात येतं की हातात उरणारा नफा चक्क कमी झालाय. अरे चा, हे तर खूपच विचित्र वाटतंय ऐकायला. हो ना, म्हणजे जास्त काम करून आणि जास्त माल विकूनही खिशात कमी पैसे उरणे हे थोडं अतार्किक वाटतं. पण खरं तर भारतातील एका अत्यंत मोठ्या आणि प्रस्थापित सिमेंट कंपनीसोबत अगदी हेच घडलंय. अगदी बरोबर. आणि हेच ते आर्थिक वास्तव आहे जे कागदावरच्या साध्या गणिताला पूर्णपणे उलथवून टाकतं. नक्कीच. म्हणजे बघा, आपण नेहमी असा विचार करतो की जास्त विक्री झाली म्हणजे जास्त नफा मिळणार. पण जेव्हा आपण या मोठ्या उद्योगांच्या जगात पाऊल ठेवतो ना, विशेषतः जे कॅपिटल इंटेन्सिव्ह म्हणजेच प्रचंड भांडवल लागणारे उद्योग आहेत म्हणू शकतो, जिथे टॉप लाईन म्हणजे महसूल तर अतिशय वेगाने वाढत असतो, पण बॉटम लाईन म्हणजे नफा मात्र आकुंचन पावत असतो. अगदी बरोबर. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण नेमक्याच याच गुंतागुंतीच्या विरोधाभासावर प्रकाश टाकणार आहोत. आज आपल्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे श्री सिमेंट या कंपनीचे मार्च 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजेच Q4चे आर्थिक निकाल. बरोबर. आता या आकडेवारीच्या जंजाळात न अडकता आपल्याला यामागील का आणि कसे हे शोधायचंय. ऐकणाऱ्यांसाठी ही केवळ एका कंपनीची माहिती नाहीये, तर बाजारातील एक अत्यंत महत्वाचा धडा आहे. हो, नक्कीच. हा खूप मोठा धडा आहे. तर याची थोडी फोड करून बघूया. सुरुवातीलाच ही आकडेवारी पाहिली ना, की हा विरोधाभास अगदी ठळकपणे समोर येतो. म्हणजे बघा, श्री सिमेंटची या तिमाहीतील विक्री किंवा महसूल तब्बल 6,101 कोटी रुपयांवर पोचला आहे. बापरे, खूपच मोठी रक्कम आहे ही. हो, आणि मागील वर्षाशी याची तुलना केली तर ही वाढ तब्बल 10% आहे. म्हणजे गेल्या वर्षी याच काळात ही विक्री 5,532 कोटी रुपये होती. म्हणजे बघायला गेलं तर कंपनीने खरोखरच खूप जास्त सिमेंट विकलं आहे. हो, म्हणजे महसुलात 10% भक्कम वाढ होणं हे खरं तर बाजारातील एका अत्यंत सकारात्मक स्थितीचं द्योतक आहे. हां, याचा सरळ अर्थ असा होतो की देशात पायाभूत सुविधांची कामे अतिशय वेगात सुरू आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात घरांची मागणी सुद्धा वाढतीये. बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोक श्री सिमेंटच्या उत्पादनांना बाजारात खूप पसंती देत आहेत. कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा एकदम मजबूत आहे हे यावरून स्पष्ट होतं. पण खरं सांगू का, खरी गोम इथेच आहे. अच्छा. म्हणजे विक्री वाढली म्हणून सगळे आनंदात असतानाच जेव्हा आपण निव्वळ नफा पाहतो ना, तेव्हा मात्र मोठा धक्का बसतो. तो कसा? या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा फक्त 528 कोटी रुपये इतका झाला आहे. आता 528 कोटी हा आकडा मोठा वाटत असला तरी मागील वर्षाच्या तुलनेत यात चक्क 8% घसरण झाली आहे. अरे छा. हो, आणि साहजिकच याचा परिणाम म्हणून त्यांची प्रतिसंभाग कमाई किंवा ज्याला आपण EPS म्हणतो ना, जी गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाची असते, ती 145 रुपये 70 पैशांवर आलीये. तिथेही 8% घट दिसतेय. आणि याशिवाय आणखी एक अत्यंत महत्वाचा आकडा म्हणजे त्यांचा EBITDA किंवा ज्याला आपण कार्यात्मक नफा म्हणतो, तो 1,384 कोटी रुपये आहे. त्यातही घट आहे का? हो, त्यातही 3% घट नोंदवली गेलीय. म्हणजे बघा, कार्यात्मक नफा हा कंपनीच्या मूळ व्यवसायाच्या आरोग्याचं सर्वात अचूक मोजमाप असतो, कारण यात कर किंवा व्याजाचा समावेश नसतो आणि तिथेही आपल्याला घसरण पाहायला मिळतीये. बरं, पण एक मिनिट थांबा. म्हणजे मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. हो, बोला ना. जर बाजारात सिमेंटची एवढी प्रचंड मागणी आहे आणि सगळीकडे बांधकामं एकदम जोरात सुरू आहेत, तर मग श्री सिमेंटने आपल्या सिमेंटच्या गोणीची किंमत का वाढवली नाही? खूप चांगला प्रश्न आहे. म्हणजे जर त्यांचा खर्च वाढत असेल तर तो वाढलेला खर्च त्यांनी थेट ग्राहकांकडून का वसूल केला नाही? नफा असा कमी का होऊ दिला? हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. नक्कीच सांगा. समजा एका लोकप्रिय बेकरीमध्ये पूर्वीपेक्षा खूप जास्त केक विकले जात आहेत, पण त्याचवेळी बाजारात पीठ, साखर आणि गॅसचे भाव इतके वाढलेत की जास्त केक विकूनही बेकरी मालकाच्या खिशात कमीच पैसे उरतायत.
अगदी असंच झालंय ना इथे. अगदी अचूक उदाहरण दिलंत. आणि यामागची जी फॅसिनेटिंग गोष्ट आहे ना ती प्राइसिंग पॉवर म्हणजेच किंमत ठरवण्याच्या अधिकारात दडलेली आहे. अच्छा, म्हणजे कसा? म्हणजे बघा, सिमेंट हा व्यवसाय कमॉडिटाईज स्वरूपाचा आहे, जिथे उत्पादनात फारसा फरक नसतो. ग्राहकांसाठी किंवा मोठ्या बिल्डरांसाठी कंपनीचं सिमेंट आणि ब कंपनीचं सिमेंट यात गुणवत्ता म्हणून फार मोठा फरक नसतो. हो, ते तर आहे. सिमेंट ते सिमेंटच असतं शेवटी. अगदी बरोबर. त्यामुळे जर श्री सिमेंटने स्वतःहून आपल्या सिमेंटच्या गोणीची किंमत 10 रुपयांनी जरी वाढवली ना, तरी बिल्डर्स लगेच प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून माल खरेदी करायला सुरुवात करतील. बापरे, म्हणजे एवढी स्पर्धा असते? हो, प्रचंड स्पर्धा असते. त्यामुळे कोणतीही एक कंपनी स्वतःहून किंमत वाढवण्याचा धोका पत्करूच शकत नाही. तसं केल्यास त्यांचा मार्केट शेअर लगेच कमी होईल. अच्छा, म्हणजे त्यांना आपला बाजारपेठेतील हिस्सा टिकवून ठेवण्यासाठी तो वाढीव खर्च स्वतःच्या खिशातून भरावा लागतो, म्हणजे स्वतःच्या नफ्यातून. अगदी बरोबर. पण मग हा खर्च नेमका वाढतोय कुठे? सिमेंट बनवण्यासाठी असं काय लागतं ज्याच्या किमती एवढ्या वाढत आहेत? इथेच आपल्याला या उद्योगाच्या प्रत्यक्ष कार्यप्रणालीत कारखान्याच्या आत डोकावून पाहावं लागेल. सिमेंट बनवणं म्हणजे केवळ दगड वाटून पावडर करणं नाहीये. त्यासाठी क्लिंकर तयार करावा लागतो. आणि हा क्लिंकर तयार करण्यासाठी चुनखडी आणि इतर कच्चा माल महागाय भट्ट्यांमध्ये टाकला जातो. या भट्ट्या तब्बल 1400 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानावर तापवावे लागतात. 1400 अंश? बापरे, ही तर खूपच जास्त उष्णता आहे. हो, आणि एवढी प्रचंड उष्णता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पेट कोक आणि उच्च प्रतीचा कोळसा लागतो. ही इंधने बहुतांश वेळा आंतरराष्ट्रीय बाजारातून आयात केली जातात. आणि आंतरराष्ट्रीय बाजारात या इंधनांचे भाव तर सतत वर खाली होत असतात, बरोबर ना? अगदी बरोबर. जेव्हा जागतिक स्तरावर या वीज आणि इंधनांचे भाव भडकतात, तेव्हा सिमेंट कंपन्यांचा खर्च गगनाला भिडतो. आणि जसं आपण मगाशी पाहिलं, ते हा खर्च थेट ग्राहकांवर टाकू शकत नाहीत. म्हणजे सगळा भार स्वतःवरच. हो. त्यामुळे होतं काय, महसूल वाढतो, विक्री वाढते, पण भट्टी चालवण्याचा खर्च इतका प्रचंड वाढलेला असतो की तो वाढीव नफा थेट त्या 1400 अंशाच्या भट्टीमध्ये जळून खाक होतो असं म्हणायला हरकत नाही. बापरे. यालाच आर्थिक परिभाषेत मार्जिन प्रेशर म्हणतात. श्री सिमेंटच्या बाबतीतही कच्च्या मालाच्या किमती आणि इंधनावरील खर्च अतिशय उच्च पातळीवर राहिल्यामुळे जास्त सिमेंट विकूनही त्यांचा नफा घटला आहे. यावरून आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा धडा मिळतो की सिमेंट उद्योगात नुसता महसूल हा एक वरवरचा आकडा असू शकतो. खरी परीक्षा असते ती ऊर्जा कार्यक्षमतेची. खरंच हे एकदम डोळे उघडणार आहे. म्हणजे केवळ किती माल विकला हे बघून चालत नाही, तर तो माल बनवण्यासाठी भट्टीमध्ये किती कोळसा जाळला आणि त्याची किंमत काय होती हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरतं. अगदी बरोबर. पण आता आपण या चित्राच्या एका वेगळ्या आणि अधिक गुंतागुंतीच्या भागाकडे वळूया. हां, बोला. जेव्हा आपण ही वार्षिक तुलना पाहिली, म्हणजे वायोवाय पाहिलं, तेव्हा चित्र निराशाजनक वाटत होतं. नफा 8% घटलाय. पण जेव्हा मी याच आकडेवारीची मागील एकाच तिमाहीशी तुलना केली, म्हणजे ज्याला आपण क्वार्टर ऑन क्वार्टर किंवा QOQ म्हणतो, तेव्हा मात्र मला चक्क धक्काच बसला. हो, आणि तो धक्का बसणं अगदी साहजिक आहे, कारण तिमाही आकडेवारी पूर्णपणे वेगळीच कथा सांगते इथे. अगदीच वेगळी. म्हणजे जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीची तुलना थेट या ताज्या मार्च 2026च्या तिमाहीशी केली, तर बघा, डिसेंबरमध्ये त्यांची विक्री 4,801 कोटी रुपये होती. ती मार्चमध्ये थेट 6,101 कोटी रुपयांवर झेपावली आहे. ही खूप प्रचंड मोठी मुडी आहे. हो, नक्कीच. आणि नफ्याबद्दल बोलायचं झालं तर डिसेंबरमध्ये निव्वळ नफा फक्त 268 कोटी रुपये होता. तो आता मार्चमध्ये थेट 528 कोटी रुपयांवर पोहोचलाय. म्हणजे एकाच तिमाहीत नफा जवळपास दुप्पट झालाय. क्या बात आहे. हो, आणि EPS सुद्धा, जो आधी फक्त 73 रुपये 92 पैसे होता, तो आता भक्कम रिकव्हरी करत 145 रुपये 70 पैशांवर पोहोचलाय. हे आकडे खरोखरच खूप काही सांगून जातात. म्हणजे तिमाही दर तिमाही प्रगती पाहिल्यावर कंपनीने मागील 3 महिन्यात किती जबरदस्त पुनरागमन केलं आहे हे एकदम स्पष्ट होतं. पण इथेच माझा मोठा गोंधळ उडतोय. म्हणजे आपण एका बाजूला म्हणतोय की वाढत्या खर्चामुळे नफा खाल्ला जातोय, ही वार्षिक घट आहे. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की एकाच तिमाहीत नफा दुप्पट झालाय, ही तिमाही वाढ आहे. मग यातून नेमका अर्थ काय काढायचा?
जर मागील तिमाहीत इतकी आश्चर्यकारक झेप कंपनीने घेतली आहे, तर मग वार्षिक आकडेवारीतील नफ्याची घट ही केवळ एक तात्पुरती अडचण मानायची का? म्हणजे तो इंधनाच्या खर्चाचा राक्षस आता कायमचा संपलाय का? की तो आजही सिमेंट उद्योगासाठी एक मोठा अडथळा बनून उभा आहे? हां, अत्यंत कळीचा प्रश्न आहे खरं तर. आणि याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला श्री सिमेंटच्या मॅनेजमेंटने जो दृष्टिकोन मांडलाय त्याचं विश्लेषण करावं लागेल. अच्छा, मॅनेजमेंट काय म्हणतेय? व्यवस्थापनाच्या भाषानुसार बाजारातील चित्र 2 वेगळ्या पातळ्यांवर काम करत आहे. पहिली आणि सर्वांत जमेची बाजू म्हणजे सिमेंटची मागणी अत्यंत निरोगी आहे. देशातील पायाभूत सुविधांची कामे थांबलेली नाहीत, पण दुसरीकडे तो खर्चाचा राक्षस अजूनही मेलेला नाहीये. कॉस्ट प्रेशर्स ही एक नाकारता न येणारी वस्तुस्थिती आहे आणि ती नजीकच्या भविष्यातही तशीच राहील असा त्यांचा अंदाज आहे. म्हणजे खर्च रातोरात कमी होणार नाहीये असं त्यांना म्हणायचंय. बरोबर. पण तरीही त्यांनी नफा दुप्पट कसा केला? एकाच तिमाहीत हे कसं शक्य झालं? आणि तिथेच ऑपरेशनल इफिशियन्सी म्हणजेच कार्यात्मक कार्यक्षमता हा शब्द परवलीचा ठरतो. म्हणजे कसं? थोडं सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच. म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती असतं की बाहेरून येणाऱ्या कोळशाचे किंवा डिझेलचे भाव तुम्ही नियंत्रित करू शकत नाही आणि बाजारातील स्पर्धेमुळे तुम्ही सिमेंटचे भावही वाढवू शकत नाही, बरोबर. तेव्हा तुमच्याकडे एकच पर्याय उरतो, तुमच्या कारखान्याच्या आत चालणाऱ्या प्रक्रियांमध्ये आमूलाग्र सुधारणा करणे. आणि श्री सिमेंटने नेमके हेच केले आहे. अच्छा. त्यांनी आता केवळ महसूल वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी 1 टन सिमेंट बनवण्यासाठी लागणारी ऊर्जा कशी कमी करता येईल, पर्यायी इंधनांचा वापर कसा वाढवता येईल आणि वाहतुकीचा खर्च कसा वाचवता येईल यावर जास्त भर दिला आहे. म्हणजे हा तोच प्रकार झाला जिथे आपण बाहेरील महागाईवर तर नियंत्रण ठेवू शकत नाही, पण घरात आपण वीज आणि पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करून आपलं बजेट सावरतो. तंतोतंत हेच अगदी बरोबर उदाहरण दिलं. वेस्ट हीट रिकव्हरी सिस्टीम्स म्हणजे भट्टीतून वाया जाणाऱ्या उष्णतेचा पुनर्वापर करून वीज निर्मिती करणे, अशा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कंपनी आपला खर्च आटोक्यात आणण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. बापरे, म्हणजे तंत्रज्ञानाचा असाही फायदा होतो तर? हो, आणि तिमाही आकडेवारीतील दुप्पट नफा हेच दर्शवतो की त्यांचे हे एफिशियन्सीचे प्रयत्न कुठेतरी आता यशस्वी होताना दिसत आहेत. ठीक आहे, म्हणजे वाढत्या खर्चामुळे आजचा नफा दबावाखाली आहे आणि कंपनी त्यावर मात करण्यासाठी आतून भरपूर प्रयत्न करत आहे, हे आपण पाहिलं. पण मग ह्या सगळ्याचा प्रत्यक्ष गुंतवणूकदारांसाठी आणि शेअर बाजारासाठी काय अर्थ होतो? म्हणजे ऐकणाऱ्यांसाठी हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. नक्कीच, खूप महत्वाचा आहे. कारण आजकाल बघा ना, बहुतांश लोक म्युच्युअल फंड्स किंवा निफ्टी 50 किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरच्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात. जेव्हा अशा मोठ्या कंपनीचे असे संमिश्र निकाल येतात, तेव्हा शेअर बाजार याकडे कसं पाहतो? या निकालाचा उद्याच्या स्टॉकच्या किमतीवर काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? आपण जर अल्पकालीन म्हणजेच शॉर्ट टर्म परिणामांचा विचार केला तर बाजाराची पहिली प्रतिक्रिया ही बहुधा संमिश्र ते किंचित नकारात्मक असू शकते. नकारात्मक. पण त्यांची विक्री तर एवढी वाढली आहे आणि तिमाही नफाही चक्क दुप्पट झाला आहे, तरीही बाजार नकारात्मक का प्रतिक्रिया देईल? कारण शेअर बाजार हा नेहमी वर्तमानावर नाही तर भविष्यावर चालतो. बाजाराला अनिश्चितता अजिबात आवडत नाही. तेही आहेच. गुंतवणूकदारांना केवळ टॉपलाईन नको असते, त्यांना शाश्वत बॉटम लाईन हवी असते. इथे वाढत्या महसुलावर नफ्यातील घटीचं खूप मोठं सावट आहे. गुंतवणूकदार असा विचार करू शकतात की जर मागणी एवढी प्रचंड असतानाही कंपनी आपले ऑपरेटिंग मार्जिन टिकवू शकत नाहीये, बरोबर, तर भविष्यात जर चुकून मागणी थोडी जरी कमी झाली तर यांच्या नफ्याचा काय होईल? शेअर बाजारात या नफ्याच्या प्रमाणाला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे सुरुवातीच्या काळात स्टॉकच्या हालचालींवर एक प्रकारचा दबाव आपल्याला नक्कीच दिसू शकतो. हे अतिशय तर्कशुद्ध आहे. म्हणजे बाजाराला नुसता आकार नको असतो, तर गुणवत्ताही हवी असती. अगदी बरोबर. पण जर आपण थोडा दूरचा विचार केला, म्हणजे दीर्घकालीन चित्राबद्दल बोलायचे झाले, तर भारतासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या देशात सिमेंट उद्योगाचं भविष्य कसं दिसतं? जर आपण याला एका मोठ्या मॅक्रो इकॉनॉमिक चित्राशी जोडून पाहिलं ना, तर दीर्घकालीन दृष्टिकोन अतिशय सकारात्मक राहतो. अच्छा. आपला देश सध्या एका ऐतिहासिक इन्फ्रास्ट्रक्चर बूममधून जात आहे. सरकार नवीन महामार्ग, पूल, विमानतळ आणि धरणे वेगाने बांधते आहे. शहरीकरणामुळे गृहनिर्माण क्षेत्रात मोठी मागणी निर्माण होत आहे आणि ही सगळी कामं सिमेंटशिवाय तर शक्यच नाहीत. हो, ते तर आहेच.
त्यामुळे या प्रचंड वाढत्या मागणीचा सर्वात मोठा फायदा श्री सिमेंटसारख्या मोठ्या प्रस्थापित आणि देशभरात जाळे असलेल्या कंपनीलाच होणार आहे. म्हणजे जोपर्यंत भारतात बांधकामे सुरू आहेत तोपर्यंत त्यांचे अस्तित्वाला कोणताही धोका नाहीये? धोका तर नक्कीच नाहीये, पण पुन्हा एकदा अस्तित्वात असणे आणि गुंतवणूकदारांना मोठी संपत्ती निर्माण करून देणे यात खूप फरक आहे. बरोबर. दीर्घकालीन यशासाठी मार्जिन रिकव्हरी म्हणजेच नफ्याचे प्रमाण पुन्हा पूर्वपदावर आणणे ही अत्यंत महत्त्वाची अट ठरणार आहे. नुसतं कोट्यावधी रुपयांचं सिमेंट विकून चालणार नाहीये. नक्कीच. तर तो वाढलेला खर्च कायमस्वरूपी आटोक्यात आणून नफ्याची टक्केवारी पुन्हा वाढवावीच लागेल. ज्या गुंतवणूकदारांना या क्षेत्रात रस आहे त्यांनी कंपनीच्या महसुलापेक्षा त्यांच्या ऑपरेटिंग मार्जिनमध्ये किती सुधारणा होतीये यावर अतिशय बारकाईने नजर ठेवली पाहिजे. म्हणजे मार्जिन हेच खऱ्या यशाचं गमक आहे. अगदी बरोबर. मग या सर्व सखोल विश्लेषणाचा जर आपण एक अंतिम निष्कर्ष काढायचा ठरवला तर ह्या निकालांना काय रेटिंग देता येईल? या सर्व बाबींचा समतोल साधून बाजारातील विश्लेषकांनी या तिमाहीच्या एकंदर निकालाला ॲव्हरेज म्हणजे सरासरी असे रेटिंग दिले आहे. सरासरी म्हणजे 6,100 कोटींची विक्रमी विक्री आणि एकाच तिमाहीत दुप्पट नफा कमावूनही निकाल फक्त सरासरी. हो, आणि खरं सांगू का, या सखोल चर्चेचे हेच मुख्य सार आहे. विक्रीची वाढ अतिशय भक्कम आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. अभय मानले जात नाहीत. ते अगदी मध्यभागी म्हणजेच सरासरी पातळीवर राहतात. अच्छा, म्हणजे आपण आत्तापर्यंतच्या चर्चेतून हे अतिशय स्पष्टपणे समजून घेतलं आहे की या कथेतील खरा नायक हा वाढता महसूल आहे, पण त्यातील मुख्य खलनायक हा इंधन आणि कच्च्या मालाचा वाढता खर्च आहे. अगदी बरोबर. ज्याच्यावर मात करणं हेच आता श्री सिमेंट पुढील सर्वात मोठं उद्दिष्ट आहे. आता आपण या चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, पण थांबण्यापूर्वी एका अत्यंत महत्त्वाच्या आणि वेगळ्या शक्यतेवर विचार करणं भाग आहे. तो विचार कोणता? म्हणजे बघा, आपण पाहिलं की जागतिक स्तरावर कोळसा आणि पेटकोकचे दर हे कंपन्यांच्या हाताबाहेरचे आहेत. वारंवार सिमेंट कंपन्यांच्या नफ्याला पोखरत आहेत. मग आपण असा विचार करू शकतो का की जर ही पायाभूत सुविधांची मागणी अशीच वाढत राहिली पण इंधनाचे दर असेच सतत नफ्याला खात राहिले तर या मोठ्या कंपन्यांना केवळ एफिशियन्सीवर विसंबून राहून चालणार नाही. बरोबर. त्यांना आपला नफा टिकवण्यासाठी भविष्यात उत्पादन प्रक्रियेत पूर्णपणे बदल करून ग्रीन एनर्जी म्हणजेच हरित ऊर्जा जसे की सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा किंवा इतर पूर्णपणे नवीन स्वस्थ पर्यायी साहित्यांचा वापर करण्याकडे अत्यंत वेगाने वळावे लागेल का? हा अतिशय अचूक आणि दूरदृष्टीचा विचार मांडलात तुम्ही. पण यातही एक मोठा पेच आहे खरं तर. पेज तो कसा काय? बघा, ग्रीन एनर्जी हाच भविष्यातील शाश्वत मार्ग आहे यात कोणतीही शंका नाहीये. पण संपूर्ण कारखान्याची ऊर्जा व्यवस्था हरित ऊर्जेवर वळवणे यासाठी प्रचंड मोठा कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजेच भांडवली खर्च लागतो. बापरे, म्हणजे तिथेही खर्चच. पुन्हा म्हणजे आजचा नफा वाचवण्यासाठी तुम्हाला आजच कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये करावी लागेल. याचा अर्थ असा की दीर्घकाळात ग्रीन एनर्जीमुळे सिमेंट कंपन्यांचा खर्च नक्की कमी होईल आणि नफाही वाढेल. पण अल्पकाळात या मोठ्या गुंतवणुकीमुळे त्यांच्या ताळेबंदावर किंवा बॅलन्स शीटवर आणखी जास्त ताण येऊ शकतो. खर्चाच्या राक्षसाला मारण्यासाठी त्यांना आधी स्वतःच्या खिशातून मोठी किंमत मोजावी लागेल. हा मुद्दा अत्यंत विचार करायला लावणारा आहे. म्हणजे आजचा आजार बरा करण्यासाठी घ्यावं लागणारं औषध हे कदाचित आजारापेक्षाही महाग असू शकतं, पण ते घेतल्याशिवाय जगताही येणार नाही अशी ही अवस्था आहे. अगदी तसंच आहे हे. नेहमीचं ते जास्त विक्री म्हणजे जास्त नफा हे साधं गणित आता कायमचं भूतकाळ जमा झालं आहे. आताच्या जगात टिकून राहायचं असेल तर जुनी समीकरणं मोडून प्रचंड मोठा खर्च पेलून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याशिवाय या मोठ्या उद्योगांना काहीच पर्याय नाहीये. नक्कीच. हा विचार नक्कीच ऐकणाऱ्यांना या संपूर्ण विषयाकडे आणि केवळ सिमेंटचं नव्हे तर कोणत्याही मोठ्या उद्योगाकडे एका वेगळ्या आणि सखोल दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करेल. आजच्या या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया. या आर्थिक विरोधाभासामागील सत्य उलगडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. लवकरच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि विचारप्रवर्तक सखोल विश्लेषणासोबत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.